द LPP लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम जे आहे हे ऑप्टिमायझेशन टेक्निक आहे. डिफरंट फील्डमध्ये यूज केली जाते. मॅनेजमेंट प्लॅनिंग करण्यासाठी, प्रोडक्शनसाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी, डिफरंट गोष्टींसाठी यांचा यूज केला जाते. लिनियर प्रोग्रामिंगमध्ये मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम प्रॉफिट, मिनिमम प्रॉफिट आपण काढू शकतो आणि हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. LPPचा मिनिंग जर पाहायला गेलो तर लिनियर implies all the mathematical functions contain variables of index most 1. LPP हे काय डिफाईन केली जाते. मॅक्झिमायझेशन अँड मिनिमायझेशन ऑफ लिनियर फंक्शन सब्जेक्ट टू लिनियर कन्स्टंट जे इक्वेशन दिलं तर त्यांना म्हटलं जाते. तर त्यामध्ये LPP खालच्या काही गोष्टींवर डिपेंड आहे. डिसिजन व्हेरिएबल, जे डिसिजन व्हेरिएबल आहे LPPमध्ये व्हेरिएबल जे दिले जातात त्याला डिसिजन व्हेरिएबल म्हटलं जाईल. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन जे राहणार लिनियर फंक्शनमध्ये विच इज ऑप्टिमाइज आयदर मॅक्झिमाइज ऑर मिनिमाइज इज कॉल्ड एज ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. कन्स्ट्रेंट कंडिशन अंडर विच द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इज टू बी ऑप्टिमाइज आर कॉल्ड कन्स्ट्रेंट. जे कंडिशन दिलेले ते कन्स्ट्रेंट राहणार आहे. नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट एक्स अँड वायच्या व्हॅल्यू व्हेरिएबल कधीच नॉन निगेटिव्ह राहणार नाही, त्यामुळे व्हेरिएबल्सचे नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट राहणार आहे. आता त्याच्यामध्ये काही स्टेप दिलेले आहे त्याचं फॉर्म्युलेशन करण्यासाठी. तर त्या तीन स्टेप फॉलो करायचे आहे. सगळ्यात पहिले व्हेरिएबल एक्स अँड वाय किंवा x1 किंवा x2 हे आपल्याला डिसाईड करायचे आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन राईट करायचं आहे मॅथमॅटिकल एक्सप्रेशनच्या टर्ममध्ये. त्यानंतर आयडेंटिफाय द डिफरंट कन्स्ट्रेंट अँड एक्सप्रेस देम मॅथमॅटिकल इक्वेशन. इक्वेशनमध्ये किंवा इक्वेशन दिलेलं असेल किंवा इक्वेशन दिली असेल त्या फॉर्ममध्ये त्यांना आपल्याला लिहायचं आहे. दोन नोट्ससुद्धा दिलेले आहे. LPP मोस्ट 2 व्हेरिएबल, 2 व्हेरिएबलची LPP आपल्याला दिलेली आहे आणि आणखी एक दिलेली आहे इन्व्हॉल्विंग नॉन निगेटिव्ह फंक्शन. तर यावर आपली एक्झरसाइज 7.3 डिपेंड आहे. या 7.3 मध्ये टोटल 9 क्वेश्चन आहे. यातले 4 क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देणार आहेत आणि उरलेले काही क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. तुम्ही ट्राय करून पहा. जिथपर्यंत तुम्ही ट्राय करणार नाही तिथपर्यंत तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. यातले प्रॉब्लेम सोडून झाल्यानंतर दुसरा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून पाहायचा, जेणेकरून तुमचा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाला पाहिजे. आणि यामध्ये पहिले 4 प्रॉब्लेममध्ये बॉक्सेस दिलेले आहे. काही प्रॉब्लेममध्ये बॉक्सेस दिलेले नाही आहेत, ज्याच्यामध्ये मटेरियल तुम्हाला स्वतः या बॉक्सेसच्या फॉर्ममध्ये मटेरियलच्या फॉर्ममध्ये काढावं लागेल आणि नंतरच मग तुम्ही त्यांना सॉल्व्ह करू शकता. तर हे एकदम सिम्पल क्वेश्चन्स आहे, सिम्पल टॉपिक्स आहे याचा LPPचा. फक्त तुम्हाला मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज फंक्शन, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काढायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काढल्यानंतर त्याचे 3 किंवा 2 कन्स्ट्रेंट दिलेले, ते 2 किंवा 3 कन्स्ट्रेंटसुद्धा तयार करायचे आहे आणि जे व्हेरिएबल आहे त्याच्या व्हॅल्यूसुद्धा तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचे आहेत. अशा प्रकारे हा एक्झरसाईजसुद्धा कंप्लीट होतो आणि तुमचा सिलेबससुद्धा हा याच्यानंतरचा एक्झरसाईज झाल्यानंतर कंप्लीट होतो. एकदम सिम्पल वे आहे. म्हणून घरीच राहा, सुरक्षित राहा. जॉईन द कॅम्पेन, लर्न ॲट होम. तर हे जे 7, 8, 9 असे सगळे 9 क्वेश्चन आहे. त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आपण नंतर पाहणार आहे. हे 9 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. इझी आहे, सिम्पल आहे. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. LPPमधली एक्झरसाइज 7.3 आपल्याला सॉल्व्ह करायची आहे, ज्यामध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेमवरून कन्स्ट्रेंट आणि LPP फॉर्म्युलेट करणे शिकायचं आहे. टोटल 9 क्वेश्चन आहे. काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया, उरलेले तुमच्यासाठी होमवर्क राहणार आहे. एकदम इझी कन्सेप्ट आहे आणि युजफुल आहे. पहिला क्वेश्चन जो आहे तो आहे, अ मॅन्युफॅक्चर फर्म्स प्रोड्यूस 2 टाइप्स ऑफ गॅजेट A and B विच आर फर्स्ट प्रोड्यूस इन द फाउंड्री अँड देन sent to machine shop for finishing. The number of man hours of labor required in each shop for production of A and B and the number of man hours available for the firm are as follows. हा बॉक्स दिलेला आहे. बॉक्समध्ये गॅजेट A, B आणि टाइम अवेलेबल. त्याला फाउंड्रीमध्ये किती टाइम, A ला लागतो 10 आवर, B ला लागतो 6 आवर. टोटल अवेलेबिलिटी आहे 60. मशीन शॉपमध्ये 5 आवर लागतात A ला आणि B ला लागतात 4 आवर. टोटल अवेलेबिलिटी टाइम आहे 35. आपल्याला नेमकं करायला काय सांगितलं, प्रॉफिट ऑन द सेल ऑफ A इज ₹30 अँड B इज ₹20 पर युनिट. दोघांवरचं प्रॉफिट दिलेलं आहे, गॅजेट A आणि गॅजेट B वरचं. फॉर्म्युलेट LPP टू हॅव द मॅक्झिमम प्रॉफिट. मॅक्झिमम प्रॉफिटसाठी आपल्याला याचा LPP फॉर्म्युलेट करायचा आहे. LPP फक्त फॉर्म करायचा, म्हणजे इक्वेशन्स फॉर्म करायचे आहेत मॅक्झिमम व्हॅल्यूचं. तर आपण आन्सरमध्ये झेड बी द मॅक्झिमम प्रॉफिट अँड आपण Z कन्सिडर केलं. यामध्ये किती मॅक्झिमम प्रॉफिट आहे. द मॅन आवर फॉर गॅजेट A इज X अँड फॉर गॅजेट B इज Y आवर. आता A आणि B साठी आपण X आणि Y हे गॅजेट आवर कन्सिडर केले, मॅन आवर कन्सिडर केलेले आहे त्या 2 गॅजेटसाठी. 30X + 20Y हे मॅक्झिमम व्हॅल्यू आली झेडची. आता LPP कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला गॅजेट A साठी इक्वेशन बनवावं लागेल या बॉक्सवरून. 10X + 6Y इज लेस दॅन इक्वल्स टू 60, कारण की टोटल टाइम आहे आपल्याकडे 60, म्हणून लेस दॅन इक्वल्स टू आलं.
गॅजेट बी साठी 5x प्लस 4y इज लेस दॅन इक्वल्स टू 35, कारण की टोटल अवेबिलिटी 35 आहे. एक्स इज ग्रेटर दॅन 0, वाय इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. तर इथे LPP फॉर्म्युलेट झाला, ज्यामध्ये आपल्याला Z मिळाला 30x प्लस 20y, कारण की 30 आहे प्रॉफिट Aचं आणि 20 आहे Bचं. 30x प्लस 20y आणि कन्स्ट्रेंट मिळाला 10x प्लस 6y इज लेस दॅन इक्वल्स टू 60, 5x प्लस 4y इज लेस दॅन इक्वल्स टू 35, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0, वाय इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज 7.3 मधला झाला कंप्लीट. एक्सरसाइज 7.2 मधला क्वेश्चन नंबर 2 आहे, ज्यामध्ये इन अ कॅटल ब्रीडिंग फर्म इट इज प्रिस्क्राइब दॅट फूड रेशन फॉर वन ॲनिमल मस्ट कंटेन 14, 22 and 1 units for nutrient A, nutrient B and nutrient C respectively. Two different kind of fodder are available. Each unit of these two contain the following amounts of these three nutrient. Fodder दिलेले 2, nutrients दिलेले 3 ABC. प्रत्येक fodder 1 contain करतो 2 amount of nutrient, fodder 2 1 amount of nutrient, B2 B जे nutrient आहे fodder 1 2 amount 2 unit आणि फॉडर 2 सुद्धा 3 युनिट. इथं सी जे न्यूट्रिएंट आहे फॉडर 1 ही 1 युनिट आहे, फॉडर 2 ही 1 युनिट करत आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं, द कॉस्ट ऑफ फॉडर 1 इज ₹3 पर युनिट अँड ऑफ द फॉडर 2 इज ₹2. फॉर्म्युलेट द LPP टू मिनिमाइज द कॉस्ट. तर मिनिमाइज द कॉस्ट करण्यासाठी तर आपण Z इज द मिनिमाइज कॉस्ट ऑफ द फॉडर. फॉडर 1 फॉडर 2चे आपण मिनिमाइज कॉस्ट कन्सिडर केलं. तर फॉडर 1 रिक्वायर्स X युनिट ऑफ न्यूट्रिएंट आणि दुसरा कन्सिडर करता Y युनिट ऑफ न्यूट्रिएंट. त्यावरून आपलं जर मिनिमाइज व्हॅल्यू आली ती आली 3x प्लस 2y. Z इज इक्वल्स टू 3x प्लस 2y मिनिमाइज व्हॅल्यू, x इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0, y इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. याचे कन्स्ट्रेंट गिवन दिलेले आहे. कन्स्ट्रेंट आर गिवन फॉर न्यूट्रिएंट A 2x प्लस y इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 14, न्यूट्रिएंट B 2x प्लस 3y इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 22, न्यूट्रिएंट C साठी x प्लस y इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1, वेअर x इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0, y इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. तर याची LPP कशी फॉर्म्युलेट झाली, द LPP टू मिनिमाइज द कॉस्ट इज Z इज इक्वल्स टू 2x प्लस y सब्जेक्ट टू 2x प्लस y इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 14, 2x प्लस 3y इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल्स टू 22, x प्लस y इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1, वेअर x इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0, y इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज 7.3 मधला झाला आहे सॉल्व, ज्यामध्ये आपल्याला LPP फक्त फॉर्म्युलेट करायचे. इझी क्वेश्चन आहे, यामधले फक्त काय आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. नेमकं आपल्याला जो वर्ड प्रॉब्लेम आहे त्याला समजून सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे, अ कंपनी मॅन्युफॅक्चर 2 टाइप ऑफ केमिकल्स A and B. ईच केमिकल रिक्वायर 2 टाइप ऑफ रॉ मटेरियल. क्वेश्चन नंबर 3 आहे एक्सरसाइज 7.3 मधला. मटेरियल P and Q. द टेबल बिलो शो नंबर ऑफ युनिट P and Q required to manufacture unit of A and 1 unit of B. The total availability of P and Q मध्ये दिलेली आहे केमिकल आणि रॉ मटेरियल P आणि Q आहे, केमिकल A आणि B आहे, अवेबिलिटी सुद्धा दिलेली आहे. तर हे ह्या बॉक्सवरून आपल्याला सॉल्व करायचं. नेमकं काय करायला सांगितलं, द कंपनी गेट्स प्रॉफिट्स ऑफ ₹350 and 400 by selling 1 unit of A and 1 unit of B respectively. How many units of the chemical A and B should be manufactured so that the company get maximum profit? Assume that the entire production of A and B can be sold. Formulate the LPP. तर याला कन्सिडर करायचं की A युनिटसाठी आणि B युनिटसाठी आपल्याला फॉर्म्युलेट करायचं आहे. तर ते कसं सॉल्व करायचं, एकदम इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज 7.3. तर ॲन्सरमध्ये थर्ड क्वेश्चन सोडवताना ॲन्सर जेव्हा लिहितो आपण त्यात लेट जी कंपनी मॅन्युफॅक्चर करत आहे, लेट द कंपनी मॅन्युफॅक्चर X युनिट आणि Y युनिट असं कन्सिडर करायचं आहे आपण. X युनिट ऑफ केमिकल A, X युनिट ऑफ केमिकल A अँड Y युनिट ऑफ केमिकल B. 2 प्रकारचे केमिकल आहे, केमिकल B. तर आपल्याला प्रॉफिट करायला सांगितलं, देन द टोटल प्रॉफिट to the company is Z is equals to 350x प्लस 400y, कारण की हे त्यांची व्हॅल्यू दिलेली आहे रुपीजमध्ये. कशात दिलेलं आहे, रुपीजमध्ये दिलेलं आहे, रुपीजमध्ये. त्याचं लिनियर इक्वेशन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण हे काढलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काढण्यासाठी इथं मटेरियल P साठी जी व्हॅल्यू दिलेली आहे,
सो फर्स्ट कन्स्ट्रेंट इन आपल्यासाठी फर्स्ट कन्स्ट्रेंटमध्ये जर पाहिलं पी साठी 3 युनिट ऑफ ए आणि 2 युनिट ऑफ बी दिलेली आहे, अवेबिलिटी 120 दिलेली आहे. तर फर्स्ट कन्स्ट्रेंट ॲज 3x + 2y इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 120. सिमिलरली कन्सिडरिंग द रॉ मटेरियल कन्सिडर केला क्यू साठी, तर वी हॅव सेकंड कन्स्ट्रेंट. वी हॅव सेकंड कन्स्ट्रेंट काय येईल, 2x + 5y इज ऑल्सो greater than or less than equals to 160. आता also the constraint मधल्या ज्या व्हॅल्यू आहेत युनिट, द नंबर ऑफ युनिट्स x and y of chemicals A and B cannot be negative. हे पण निगेटिव्ह राहू शकत नाही. त्यामुळे x इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0, y इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. दोन्ही 0 आल्यानंतर हेज द मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन. ऑफ द गिवन प्रॉब्लेम इज मॅक्झिमाइज. आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू काढायला सांगितली होती, ती z = 350x + 400y रुपीजमध्ये आहे. सब्जेक्ट टू 3x + 2y इज लेस दॅन इक्वल्स टू 120. 2x + 5y लेस दॅन इक्वल्स टू 160. x इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0, y इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर जो आहे 3 सॉल्व झालेला आहे आपल्या एक्झरसाइज 7.3 मधला. 1.3 मधला क्वेश्चन नंबर 6 आहे. फॉर्म्युलेट करायचा आहे LPP. इझी आहे, वर्ड प्रॉब्लेम आहे, याला LPP मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 6 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, अ कंपनी मॅन्युफॅक्चर 2 टाईप ऑफ फर्टिलायझर्स F1 अँड F2. फर्टिलायझर्स म्हणजे खते जे आपण शेतामध्ये टाकत असतो तेच पिकांना दिले जातं ते फर्टिलायझर. F1 अँड F2 दोन टाईपचे फर्टिलायझर मॅन्युफॅक्चर करते कंपनी. ईच टाईप ऑफ फर्टिलायझर रिक्वायर्स 2 रॉ मटेरियल A अँड B. 2 रॉ मटेरियल लागतात त्यांना A आणि 2 रॉ मटेरियलची व्हॅल्यू दिलेली आहे. द नंबर ऑफ युनिट ऑफ A अँड B रिक्वायर्ड टू मॅन्युफॅक्चर 1 युनिट ऑफ फर्टिलायझर F1 अँड F2 अँड अवेबिलिटी द रॉ मटेरियल A अँड B पर डे आर गिवन इन द टेबल बिलो. ह्या टेबलमध्ये त्यांची अवेबिलिटी, कोणत्या मटेरियलला किती, F1 ला किती रॉ मटेरियल लागणार आहे, F2 ला किती रॉ मटेरियल लागणार आहे, हे सगळं दिलेलं आहे त्या बॉक्समध्ये. त्याच्यावरून बाय सेलिंग 1 युनिट ऑफ F1 अँड 1 युनिट ऑफ F2 कंपनी गेट्स अ प्रॉफिट ऑफ ₹500 अँड ₹750 रिस्पेक्टिव्हली. एला F1 ला जर विकलं तर आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे 500 आणि F2 ला जर विकणार प्रॉफिट आहे ₹750. तर याच्यावरचे LPP आपल्याला मॅक्झिमाइज द प्रॉफिट मॅक्झिमाइज करण्यासाठी याच्यासाठी LPP आपल्याला ड्रॉ करायचे. तर सगळ्यात पहिले Z कन्सिडर करू आपण याची मॅक्झिमम व्हॅल्यू. तर मॅक्झिमम व्हॅल्यू केल्यानंतर X जे 1 युनिट विकल्यानंतर X प्रॉफिट मिळणार आहे आणि F1 वर आणि F2 वर मिळणार आहे Y प्रॉफिट. तर आन्सरमध्ये लेट Z हॅज द मॅक्झिमम प्रॉफिट. Z मॅक्झिमम प्रॉफिट कन्सिडर केलेला आहे. दी F1 हॅव X नंबर ऑफ प्रॉफिट and F2 gets Y number of profit. त्याचं प्रॉफिट आपण काढला आहे. त्यावरून Z ची व्हॅल्यू जी येईल ती 500x + 750y आणि दोन्ही ठिकाणी X आणि Y च्या व्हॅल्यू नॉन निगेटिव्ह राहणार आहे कारण की प्रॉफिट आहे. X इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0, Y इज ऑल्सो ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. तर जे रॉ मटेरियल A आहे त्याची अवेबिलिटीनुसार कन्स्ट्रेंट त्याचा जो निघणार आहे, कन्स्ट्रेंट्स फॉर रॉ मटेरियल A, जे रॉ मटेरियल A दिलेलं आहे त्यासाठी कन्स्ट्रेंट इज ॲज फॉलो. त्याची अवेबिलिटी जर पाहिली आपण तर 2x + 3y इज लेस दॅन इक्वल्स टू 40. कन्स्ट्रेंट
for raw material B is as follows. त्याचं निघणार आहे x plus 4y is less than equals to 70 where x is greater than equals to 0, y is also greater than equals to 0. तर अशा प्रकारे याचा LPB फॉर्म्युलेट झाला ज्याच्यात मॅक्झिमम व्हॅल्यू आली ही आणि त्याचे इक्वेशन सुद्धा फॉर्म केले. उरलेले काही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा आणि काही प्रॉब्लेम आले असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही दिलेल्या लिंकवर माहिती इन्फॉर्मेशन पाठवू शकता. काही प्रॉब्लेम असेल ते पण शेअर करू शकता. घरीच राहा, सुरक्षित राहा. जॉईन द कॅम्पेन, लर्न ॲट होम. थँक्यू.